ओके, तर आज आपण कार्बोहायड्रेट बघूया डिटेलमध्ये. कार्बोहायड्रेट जो आहे हा खूप एनर्जी बायोमॉलिक्यूल आहे आणि त्याची जी क्वालिटेटिव्ह बायोकेमिकल टेस्ट आहेत त्या सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. कार्बोहायड्रेटची डेफिनेशन अँड फॉर्म्युला. कार्बोहायड्रेट म्हणजे नेमकं काय? कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सिअल्डिहाइड और कीटोन और सबस्टॅन्स दॅट यील्ड देम ऑन हायड्रोलायसिस. काय आहेत कार्बोहायड्रेट्स? हे पॉलीहायड्रॉक्सिअल्डिहाइड्स किंवा कीटोन्स आहेत किंवा सबस्टॅन्स आहेत दॅट यील्ड देम ऑन हायड्रोलायसिस. ओके, हायड्रोलायसिस केल्यावर ते भेटतात. आणि याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो काय आहे? CnH2O फॉर सिम्पल शुगर्स. जे काही सिम्पल शुगर आहेत म्हणजेच आपलं ग्लुकोज वगैरे जो आहे त्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो CnH2O असा आहे. बट नॉट ऑल कार्बोहायड्रेट्स फॉलो इट एक्झॅक्टली. पण सगळ्या कार्बोहायड्रेटचा हाच जनरल फॉर्म्युला असायला हवा असं गरजेचं नाहीये किंवा नाहीये पण. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे? मेन फंक्शन. आता कार्बोहायड्रेट हा एक बायोमॉलिक्यूल आहे जो मेजर सोर्स आहे एनर्जीचा. राईट, मग त्याचं फंक्शन काय आहे ते बघूया आता आज आपण. तर फंक्शन मध्ये आहे एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्स एक मेन फंक्शन आहे. त्यानंतर एनर्जी स्टोरेज करतं. जेव्हा आपण कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम शिकलो होतो तेव्हा आपण पाहिलं होतं की ग्लायकोजन स्टोअर होतो आपल्या बॉडीमध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. राईट, ग्लुकोज स्टोअर होतो आपल्या बॉडीमध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. आणि स्ट्रक्चरल सपोर्ट पण असतं. जे अ, जे कार्बोहायड्रेट्स आहेत ग्लायकोलिपिड वगैरे, राईट, विथ द हेल्प ऑफ लिपिड्स ते सुद्धा सपोर्टला हेल्प करतात. सेल रिकॉग्निशन अँड कंपोनंट ऑफ न्यूक्लिक ऍसिड हे सगळे त्याचे मेन फंक्शन आहेत. नेक्स्ट जो आहे जो मोस्ट इम्पॉर्टंट क्लिनिकल कार्बोहायड्रेट इज ग्लुकोज मेजर्ड इन अ ब्लड अँड युरिन. आता जो मेजरली यूज केला जातो कार्बोहायड्रेट तो ग्लुकोज असतो. ओके, जे काही बायोकेमिकल टेस्ट परफॉर्म केल्या जातात त्यामध्ये ब्लड आणि युरिनचं सॅम्पल घेतलं जातं आणि चेक केले जाते की त्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे का. ओके, म्हणजे ग्लुकोज जो आहे तो मेन क्लिनिकल कार्बोहायड्रेट आहे. पुढे बघूया. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. आता क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट मध्ये आपण पाहणार कार्बोहायड्रेटचे टाइप्स काय आहेत. ओके, तर त्यामध्ये काय काय येणार आहेत? मोनोसॅकराइड येणार, सिंपल शुगर युनिट्स. आता मोनोसॅकराइड म्हणजे काय आहे? मोनोसॅकराइड मध्ये येतं ग्लुकोज मॉलिक्यूल सिंगल प्रेझेंट असतो. त्या मोनोसॅकराइड मध्ये फक्त एकच ग्लुकोजचा मॉलिक्यूल प्रेझेंट असतो म्हणून त्याला सिंगल शुगर युनिट किंवा मोनोसॅकराइड. मोनो म्हणजे सिंगल असं म्हटलं जातं. राईट, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? ते ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज अँड रायबोज. दीज आर एक्झाम्पल ऑफ मोनोसॅकराइड. आणि ते जर डायसॅकराइड पाहिलं तर डायसॅकराइड काय आहेत? टू मोनोसॅकराइड. मोनो मध्ये सिंगल असणार आहेत आणि हेच जर मोनोसॅकराइड एकत्र आले तर ते काय बनणार आहे? डायसॅकराइड बनणार आहे. ओके, यामध्ये दोन मॉलिक्युल्स असतात. याचे एक्झाम्पल पाहिले तर आहे सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. आता जर ऑलिगोसॅकराइड पाहिले, ऑलिगोसॅकराइड मध्ये 3 to 10 शुगर युनिट्स प्रेझेंट असतात. अँड इट इज इम्पॉर्टंट फॉर ग्लायकोप्रोटीन साठी. हे खूप इम्पॉर्टंट आहे सेल रिकॉग्निशन साठी. ओके, आणि लास्ट जो क्लासिफिकेशन आहे दॅट इज पॉलिसॅकराइड. आता जे वन ग्लुकोज आहे ते मोनोसॅकराइड मध्ये असणार, दोन असणार आहेत डायसॅकराइड मध्ये, 3 to 10 असणार आहेत ऑलिगोसॅकराइड मध्ये, अँड मोर दॅन जर 10 शुगर मॉलिक्युल प्रेझेंट असतील तर तो असतो पॉलिसॅकराइड. ओके, याचे एक्झाम्पल आहे स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, डेक्स्ट्रिन. दीज आर एक्झाम्पल ऑफ पॉलिसॅकराइड. आता बघू मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड मध्ये सिंगल युनिट असतो म्हणजे तो फर्दर हायड्रोलाइज होणार का? होणार नाही. म्हणजे हाच एक सिंपल कार्बोहायड्रेट आहे तर त्याला परत आपण हायड्रोलाइज करू शकत नाही. आणि यामध्ये याचं मोनोसॅकराइडचं जे क्लासिफिकेशन झालेलं आहे दॅट इज ऑन कार्बन नंबर. जे कार्बनचे नंबर आहेत त्यावरून याचं क्लासिफिकेशन झालं आहे. म्हणजे समजा 3 कार्बन प्रेझेंट असतील तर देन दॅट इज ट्रायोज, 4 असतील तर टेट्रोज, 5 असतील तर पेंटोज, 6 असतील तर हेक्सोज, 7 असतील तर हेप्टोज. ओके, म्हणजे जे आपलं याचं स्ट्रक्चर आहे कार्बोहायड्रेटचं त्यामध्ये किती कार्बन मॉलिक्युल प्रेझेंट आहेत त्यावरती त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. ओके, आणि सेकंड जे क्लासिफिकेशन आहे इट इज बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप दॅट इज अल्डोजेस अँड कीटोजेस. ओके, आता अल्टोजेस आणि कीटोजेस, समजा एखादा असा कार्बोहायड्रेट आहे ज्यामध्ये 4 कार्बन ऍटम प्रेझेंट आहेत किंवा
पाच ऍटम कार्बन ऍटम प्रेझेंट आहेत आणि तो येतो अल्डोजेस ग्रुपमध्ये. देन दॅट कार्बोहायड्रेट इज कॉल्ड ॲज एल्डोपेंटोज. तुम्हाला एखादा असा कार्बोहायड्रेट माहिती आहे का जो अल्डोपेंटोज आहे? दॅट इज रायबोज. रायबोज मध्ये काय आहेत? पाच कार्बन ऍटम प्रेझेंट आहेत, नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट आहेत आणि तो अल्डोजेस ग्रुप मधला आहे. ओके, एक्झाम्पल मध्ये पण आपण बघू शकता. ग्लुकोज जो आहे तो अल्डो हेक्सोस आहे. अल्डो म्हणजे काय? याचा फंक्शनल ग्रुप आहे अल्डोजेस आणि हेक्सोस म्हणजे त्यामध्ये किती कार्बन नंबर प्रेझेंट आहेत? सहा कार्बन नंबर प्रेझेंट आहेत. आणि फ्रुक्टोज, फ्रुक्टोज पण हे एक्झाम्पल आहे कीटो हेक्सोसचं. कीटो हेक्सोस म्हणजे काय? त्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असणार आहे? त्यामध्ये असणार आहे कीटोजेस, राईट. आणि हेक्सोस म्हणजे सहा नंबर ऑफ कार्बन प्रेझेंट आहेत त्यामध्ये. रायबोज मी आताच सांगितलं तुम्हाला, रायबोज इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अल्डोपेंटोज. आता बघू काही इम्पॉर्टंट मोनोसॅकॅराइड आहेत ते बघू, त्यांचे टाइप्स बघू आणि ते कुठे इम्पॉर्टंट आहेत ते बघूया. ओके, आता पहिला जो शुगर आहे दॅट इज ग्लुकोज. ग्लुकोज जो आहे तो आताच बघितला होता, तो आहे अल्डोहेक्सोस. त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे? मेन ब्लड शुगर अँड मेजर एनर्जी सोर्स. ब्लड मध्ये प्रेझेंट असलेला मेन शुगर आहे आणि एनर्जीचा पण खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे हा. नेक्स्ट आहे फ्रुक्टोज. फ्रुक्टोज जो आहे तो कीटो हेक्सोस आहे. ओके, कीटो हेक्सोस म्हणजे फ्रूट शुगर मध्ये प्रेझेंट असते ते, किंवा सुक्रोज मध्ये पण भेटतं हे, राईट. नंतरचा जो आहे तो आहे गॅलॅक्टोज. गॅलॅक्टोज इज अ अल्डोहेक्सोस. अल्डोहेक्सोस अल्डोजेसचा फंक्शनल ग्रुप आहे आणि सहा कार्बन आयटम प्रेझेंट आहेत. आणि हा कशामध्ये प्रेझेंट असतो? दॅट इज कंपोनेंट ऑफ लॅक्टोज अँड ग्लायकोलिपिड. जे लॅक्टोज आहे आणि ग्लायकोलिपिड आहे त्याच्या कंपोनेंट मध्ये हे येतं. आणि रायबोज, रायबोज इज अ अल्डोपेंटोज. हे तर आपल्याला माहिती आहे की शुगर इन आरएनए, आरएनए मध्ये रायबोज शुगर प्रेझेंट असतात. ओके, आणि एटीपी मध्ये पण प्रेझेंट असतात. आणि तेच डीएनए मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? डीऑक्सी प्रेझेंट असणार आहे. दीज आर इम्पॉर्टंट मोनोसॅकॅराइड्स. आता बघू डायसॅकॅराइड. डायसॅकॅराइड मध्ये काय असणार आहे? दोन ग्लुकोज मॉलिक्यूल प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे ते फर्दर काय होऊ शकतं? हायड्रोलाइज होऊ शकतं. आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कुठला असणार आहे? ग्लायकोसायडिक बॉन्ड असणार आहे त्यांच्यामध्ये. ओके, याचे जर काही एक्झाम्पल पाहिले तर एक्झाम्पल मध्ये येतं माल्टोज. माल्टोज कशापासून बनतं? ग्लुकोज ग्लुकोजचे सेम मॉलिक्यूल एकत्र येतात तर ते असतं माल्टोज. ओके, आता रिड्युसिंग शुगर, रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर पण आपण डिटेलमध्ये बघू पुढच्या स्लाइड वरती, ते पण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर जे माल्टोज आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट असतात, ग्लुकोजचे दोन मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. ओके, आणि लॅक्टोज मध्ये ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज प्रेझेंट असतं. त्याच्यामध्ये ग्लुकोज रिड्युसिंग शुगर आहे आणि गॅलॅक्टोज इज अ मिल्क शुगर. ओके, देन सुक्रोज, सुक्रोज जे आहे ते ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज पासून बनलेलं आहे. नॉन रिड्युसिंग शुगर आणि रिड्युसिंग शुगर दोन्हीही ग्रुप यामध्ये काय आहेत? इन्व्हॉल्व आहेत. ओके, दीज आर एक्झाम्पल ऑफ डायसॅकॅराइड्स. पुढे बघूया. आता डायसॅकॅराइड बद्दल एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं? एक तर तो रिड्युसिंग टाईपचा आहे का नॉन रिड्युसिंग टाईपचा आहे हे विचारलं जाऊ शकतं. त्याचं कंपोजिशन काय आहे? ओके, आता जो माल्टोज आहे, माल्टोज मध्ये दोन्ही ग्लुकोज मॉलिक्यूल आहेत पण हे रिड्युसिंग आहे. ओके, लॅक्टोज मध्ये ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आहे, हे पण रिड्युसिंग शुगर आहे. सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे, नॉन रिड्युसिंग आहे. आणि ट्रेहॅलोज जे आहे त्याच्यामध्ये ग्लुकोज ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत पण नॉन रिड्युसिंग आहे हे. ओके, दीज आर एक्झाम्पल ऑफ डायसॅकॅराइड्स आणि त्यांचं कंपोजिशन आणि रिड्युसिंग शुगर पाहिले आपण. रिड्युसिंग आहे का नॉन रिड्युसिंग आहे? आता बघू पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड मध्ये खूप जास्त मोनोसॅकॅराइड प्रेझेंट असतात. सिंगल शुगर मॉलिक्युल्स खूप जास्त प्रेझेंट असतात. त्यामुळे त्याचा जो मॉलिक्युलर वेट असतो तो खूप जास्त हाय असतो. ओके, आता सगळ्यात मेजर जो पॉलिसॅकॅराइड आहे दॅट इज स्टार्च. जे स्टार्च असतं ते कार्बोहायड्रेटच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं प्लांट मध्ये. ओके, आणि जर याची टेस्ट परफॉर्म केली तर ब्लू ब्लॅक कलर भेटतो. जर आयोडीन सोबत याला टेस्ट परफॉर्म केली तर ब्लू ब्लॅक कलर याचा भेटतो. ओके, आणि ग्लायकोजन, आता ग्लायकोजन जे आहे ते स्टोरेज कार्बोहायड्रेट ला स्टोअर करता आपल्या बॉडीमध्ये इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. ओके, आणि मेनली हे कुठे प्रेझेंट असते? लिव्हर आणि मसल्स मध्ये. स्टार्च प्रेझेंट असतो प्लांट मध्ये, ग्लायकोजन प्रेझेंट असतं एनिमल्स मध्ये. ओके, दिस बोथ आर फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटचीच फॉर्म आहे ते स्टार्च आणि ग्लायकोजन.
आणि सेल्युलोज पण एक टाईप आहे, तो पण एक स्ट्रक्चरल कार्बोहायड्रेट आहे जो प्लांट मध्ये प्रेझेंट असतो, ह्युमन्स मध्ये नसतो, कारण ह्युमन त्याला डायजेस्ट करू शकत नाहीत. त्यांच्याकडे सेल्युलेज नावाचा एन्झाईम प्रेझेंट नसतो ह्युमन्स कडे, त्यामुळे ते त्याला डायजेस्ट करू शकत नाहीत. त्यांच्यामुळे ह्युमन्स मध्ये हा जो पॉलिसॅकराइड ऑब्सेंट असतो. आता बघू रिड्युसिंग अँड नॉन रिड्युसिंग शुगर्स. रिड्युसिंग शुगर काय असतात बेसिकली, त्यामध्ये फ्री अल्डिहाइडचे ग्रुप प्रेझेंट असतात. ओके, किंवा कीटोन ग्रुप जे आहेत ते फ्री प्रेझेंट असतात, म्हणजे ते कपेबल असतात ऑफ रिड्युसिंग अल्कलाइन कॉपर रिएजंट. ओके, आता एक्झाम्पल बघू रिड्युसिंग शुगरचे. त्यामध्ये येतं ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज आणि माल्टोज. दीज आर एक्झाम्पल ऑफ रिड्युसिंग शुगर. नॉन रिड्युसिंग शुगर मध्ये काय येतं? नॉन रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल आहे सुक्रोज. बेनिडिक्ट अँड फेलिंग टेस्ट आर कॉमनली युज्ड टू डिटेक्ट रिड्युसिंग शुगर. आता जी बेनिडिक्ट आणि फेलिंग टेस्ट आहे ती यूज केली जाते रिड्युसिंग शुगरला डिटेक्ट करण्यासाठी. तसेच नॉन रिड्युसिंग साठी पण वेगळ्या टेस्ट असतात. त्या सगळ्या टेस्ट पण आपण आज डिटेल मध्ये बघूया. ओके, फर्स्ट टेस्ट आहे बेनेडिक्ट टेस्ट फॉर रिड्युसिंग शुगर. आता याचं प्रिन्सिपल काय आहे ते बघूया. प्रिन्सिपल काय आहे, यामध्ये काय होतं, रिड्युसिंग शुगर जी आहे रिड्युसेस, कोणाला रिड्यूस करते, Cu2+ जे आयन्स आहेत त्यांना Cu मध्ये रिड्यूस करते. ओके, कुठल्या मीडियम मध्ये, अल्कलाइन मीडियम मध्ये. ओके, जर पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर काय होतं, त्याचा कलर चेंज होतो किंवा प्रेसिपिटेड फॉर्म होतं. रिएजंट कुठले यूज केले जातात, आता बेनेडिक्ट टेस्ट आहे म्हणजे बेनेडिक्ट रिएजंट यामध्ये यूज केला जातो, ज्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, कॉपर सल्फेट, सोडियम कार्बोनेट आणि सिट्रेट प्रेझेंट असतं. ओके, ब्लू रिएजंट चेंजेस कलर. जो रिएजंट आहे त्याचा कलर ब्लू असतो आणि तो जो सॅम्पल घेतलेला आहे त्याचा कलर चेंज करतो. ओके, म्हणजे आपण जेव्हा एखादं सॅम्पल घेतो त्या सॅम्पल मध्ये आपल्याला बेनेडिक्ट रिएजंट ऍड करावं लागतं. तुम्ही पीजीडीएमएलटी चे स्टुडंट आहात, डीएमएलटी चे स्टुडंट आहात, म्हणजे तुम्ही हे प्रॅक्टिकल ऑब्विसली परफॉर्म केलेलं असणार आहे. काय करतो आपण, यामध्ये एखादं सॅम्पल घेतो, त्या सॅम्पल मध्ये आपण बेनेडिक्ट रिएजंट ऍड करतो आणि त्याला काय करतो, हीट देतो. हीट दिल्यानंतर काय होतं, तो जो कलर आहे तो कलर चेंज होतो आणि त्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे म्हणून त्याचा कलर काय होतो, ब्रिक रेड कलरचा होतो. रेड कलरचा कलर आला म्हणजे ते स्ट्रॉंग पॉझिटिव्ह, खूप जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे असं आपण इंटरप्रिट करू शकतो. ओके, कलरच्या इंटेन्सिटीवर डिपेंड असतं की किती अमाऊंट मध्ये रिड्युसिंग शुगर प्रेझेंट आहे. ओके, कुठला कुठला कलर येऊ शकतो, ग्रीन येऊ शकतो, येलो येऊ शकतो, ऑरेंज, ब्रिक रेड, हे सगळे कलर येऊ शकतात. पुढे बघूया, फेलिंग टेस्ट फॉर रिड्युसिंग शुगर. आता जी फेलिंग टेस्ट आहे ती कशासाठी केली जाते, यामध्ये कुठले रिएजंट वापरले जातात ते बघूया आपण. यामध्ये जे रिएजंट वापरले जातात ते आहेत कॉपर सल्फेट आणि अल्कलाइन टर्ट्राइड. आता हे यामध्ये जे रिएजंट वापरले जातात यांना आधी मिक्स करून ठेवावं लागतं युज करण्याआधी. ओके, आणि याचं प्रिन्सिपल काय आहे, हे काय करतं, क्युप्रिक आयनला क्युप्रेस ऑक्साईड मध्ये रिड्यूस करतं. ओके, आणि प्रेसिपिटेट जे भेटतं ना ते रेड कलरचं प्रेसिपिटेट भेटतं. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह कलर असेल तर रेड कलरच भेटतो आपल्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये पण आपण जे सॅम्पल घेतोय त्यामध्ये आपल्याला फेलिंग रिएजंट ए आणि बी दोन्ही ऍड करायचे मिक्स करून, आणि मग त्याला हीट दिल्यानंतर काय होतं, त्याचा कलर रेड होतो, म्हणजे याच्यामध्ये रिड्युसिंग शुगर प्रेझेंट आहे असं आपण इंटरप्रिट करू शकतो. आता बेसिक डिफरन्स काय आहे दोन्ही मध्ये, बेनिडिक्ट आणि आपल्या याच्यामध्ये फेलिंग मध्ये. तर फेलिंग मध्ये काय होतं, दोन रिएजंट मिक्स करावे लागतात म्हणून थोडे लेस स्टेबल असतात. ओके, आणि ते जर आपण बेनिडिक्ट पाहिले तर यामध्ये डायरेक्टली आपण रिएजंट यूज करून टेस्ट परफॉर्म करू शकतो, म्हणून बेनिडिक्ट इज मोर कॉमनली युज, म्हणून त्यामुळे हा खूप जास्त कॉमनली युज केला जातो. बारफोड टेस्ट. तर बारफोड टेस्ट काय आहे, याचा यूज काय आहे, हे डिफरन्शिएट करण्यासाठी यूज केली जाते. कोणाला डिफरन्शिएट करण्यासाठी, जे सॅकराइड्स आहेत त्यांना डायसॅकराइड पासून डिफरन्शिएट करण्यासाठी ही टेस्ट यूज केली जाते. ओके, पण ही टाइम डिपेंडंट टेस्ट आहे, कारण याच्यामध्ये जे रिएजंट यूज केले जातात ते रिएजंट मोनोसॅकराइड सोबत 1 किंवा 2 मिनिटांमध्येच रिॲक्ट होतात. ओके, जर जास्त वेळ त्याच्यामध्ये तर त्याला जर ठेवलं तर ते जे हिटिंग आहे ना ते डायसॅकराइडला पॉझिटिव्ह दाखवते. ओके, डायसॅकराइड पण प्रेझेंट असेल ना तरी ती पॉझिटिव्ह दाखवते, आणि मोनोसॅकराइड साठी आपण ही टेस्ट परफॉर्म करतोय. आणि याच्यामध्ये पण काय होतं, जे रेड क्युप्रिस ऑक्साईड आहे ते लवकर प्रेसिपिटेड होतं. ओके,
रिएजंट कुठला वापरतोय? कॉपर ऍसिटेट. ऍसिडिक मीडियम मध्ये कॉपर ऍसिटेट यूज करतो आणि परफोर्ड रिएजंट यूज करतो. ते आपल्याला ऍड करावं लागतं आपल्या सॅम्पल मध्ये आणि मग त्यानंतर काय करायचं, 1-2 मिनिट हीट द्यायची आणि हीट दिल्यानंतर काय होईल, त्याचा कलर चेंज होईल. मॅक्झिमम 1-2 मिनिटं, त्यापेक्षा जास्त नाही, कारण याच्यामध्ये टायमिंग खूप इम्पॉर्टंट असतो. सेलिव्हॅनॉफ टेस्ट ही आहे, डिफरन्शिएट करते कीटोज फ्रॉम अल्डोज. ओके, यासाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. आणि याच्यामध्ये जे रिएजंट आहेत ते आहे रिसॉर्सिनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. हे दोन रिएजंट यामध्ये वापरले जातात. सोबत सेरी वॅन ऑफ रिएजंट सुद्धा वापरला जातो. ओके, जर पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर याचा कलर येतो चेरी रेड कलर, आणि किटो शुगर यामध्ये प्रेझेंट असेल तर हा कलर येतो. ओके, रिझन काय असणार आहे याचं? किटोजेस काय होतात, डिहायड्रेट होतात फास्ट कम्पेअर टू अल्डोजेस. ओके, त्यामुळं लगेच चेरी रेड कलर येतो. ही आहे सेलिव्हॅनॉफ टेस्ट. पॉलिश टेस्ट ही पण खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. ही जनरल टेस्ट आहे, आपल्या कार्बोहायड्रेट साठी परफॉर्म केली जाते. खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे ही. यामध्ये अल्फा नॅप्थॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज केला जातो ऍज अ रिएजंट, आणि मॉलिश रिएजंट सुद्धा यूज केलं जातं. याचा जो प्रिन्सिपल आहे तो काय सांगतो, जे कार्बोहायड्रेट आहे तो डिहायड्रेट होतो फर्फरल डेरिव्हेटिव्ह मध्ये. ओके, म्हणजे रिंग फॉर्म व्हायला लागतात, म्हणजे कंडेन्स होतो. जे अल्फा नॅप्थॉल आहे ना ते कंडेन्स होतो. पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर व्हायोलेट किंवा पर्पल कलरचे रिंग दिसतात तुम्हाला, जे जंक्शन होतं ना तिथं. आणि जर रिंग दिसले तर आपण असं म्हणू शकतो की कार्बोहायड्रेट काय आहेत त्यामध्ये प्रेझेंट आहेत. आता ही एक टेस्ट आहे, आयोडीन टेस्ट फॉर स्टार्च. याचा यूज स्टार्चला डिटेक्ट करण्यासाठी केला जातो. ही कॉमन प्रॅक्टिकल टेस्ट आहे. आणि जे रिएजंट वापरलं जातं ते आहे आयोडीन सोल्युशन. ओके, जे आयोडीन सोल्युशन आहे त्यामध्ये जो आयोडीन आहे तो एंटर करतो अमायलोज हेलिक्स या स्ट्रक्चर मध्ये, आणि ब्लू ब्लॅक कलर दाखवतो. ब्लू ब्लॅक कलर दाखवला तर त्यामध्ये स्टार्च प्रेझेंट आहे, आणि जर ग्लायकोजन प्रेझेंट असेल ना तर रेडिश ब्राऊन कलर दाखवतो. हे डिफरंट आहे स्टार्च पेक्षा. स्टार्च असेल तर ब्लू ब्लॅक, आणि ग्लायकोजन असेल तर रेडिश ब्राऊन कलर. ओके, ओसेझॉन टेस्ट. ओसेझॉन टेस्ट जी आहे डिस्टिलंट डेरिव्हेटिव्ह साठी परफॉर्म केली जाते. यामध्ये काय होतं, ओसेझॉन जे आहे आर क्रिस्टलाइन डेरिव्हेटिव्ह आहेत, जे तयार होतात रिड्युसिंग शुगर. शुगर जर त्यामध्ये प्रेझेंट असेल सॅम्पल मध्ये, ते रिॲक्ट होतं फिनाइल हायड्रोजाइन सोबत आणि क्रिस्टलाइन डेरिव्हेटिव्ह तयार करतं. ओके, आता मेजर जे निडल शेप ओसेझॉन क्रिस्टल्स आहेत ना, ते ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड मॅनोज यापासून तयार होतात. ओके, लॅक्टोज जो आहे, लॅक्टोज फॉर्म्स पॉवर पफ अँड हेडगेहॉग क्रिस्टल्स, अँड माल्टोज फॉर्म सनफ्लावर क्रिस्टल्स. आता जे लॅक्टोज आहे ते एक पावडर पफ सारखं स्ट्रक्चर तयार करतं, आणि माल्टोज जे आहे ते सनफ्लावर सारखं क्रिस्टल सारखं स्ट्रक्चर तयार करतं. ओके, ही जास्त प्रमाणामध्ये केली जात नाही टेस्ट, पण एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं असं पण. ओके, आता हे आपण एक क्विक रिव्हिजन बघू टेस्टचं, ज्यामध्ये आपण मॉलिश टेस्ट बघितली, जी जनरल कार्बोहायड्रेटची टेस्ट आहे. त्यामध्ये वॉयलेट रिंग दिसतात. ओके, जी बेनेडिक्ट टेस्ट आहे त्यामध्ये बेनेडिक्ट रिएजंट वापरला जातो, आणि ही रिड्युसिंग शुगर साठी केली जाते, आणि कलर भेटतो ग्रीन टू ब्रिक रेड प्रेसिपिटेट. फेलिंग जी आहे ती पण रिड्युसिंग शुगर साठीच परफॉर्म केली जाते. यामध्ये ब्रिक रेड प्रेसिपिटेट दिसतं. बॉरफोर्ड ही जी टेस्ट आहे ती मोनोसॅकराइडच्या डिटेक्शन साठी केली जाते. रेड प्रेसिपिटेट रॅपिडली दिसतं. ओके, सेलिव्हॅनॉफ किटोज साठी केली जाते. आयोडीन स्टार्च साठी केली जाते. किटोजच्या शुअर टेस्ट मध्ये चेरी रेड कलर तयार होतो, आणि स्टार्च साठी ब्लू ब्लॅक कलर तयार होतो. ओसॅझॉन जी आहे ती रिड्युसिंग शुगरची टेस्ट आहे. कॅरेक्टरिस्टिक क्रिस्टल्स फॉर्म होतात यामध्ये. ओके, हे झालं आपलं कार्बोहायड्रेट. आता उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काही MCQ बघू याचे कार्बोहायड्रेटचे, ज्यामुळे तुमचे रिव्हिजन पण होईल, आणि आपला जो पुढचा बायोमॉलिक्यूल आहे दॅट इज प्रोटीन, आपण तो स्टार्ट करूया. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.